नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू आणि राघव यांचे जे काही बाळ हे मधूच्या गर्भात असते तेव्हा डॉक्टरांनी मधूला चेक केल्यानंतर सांगितलेले असते की आता गर्भाला कोणताही धोका नाही आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ लवकरच येणार। ते ऐकून सिंधू आणि राघव खूपच खुश होतात आणि सिंधूला सुद्धा प्रेग्नन्सीचे काही लक्षण हे झालेले असतात। तेव्हा सिंधू सुद्धा आपली टेस्ट ही लवकरच करणार असते आणि सिंधू इतकी खुश असते की 7 महिनेही पूर्ण होतात आणि 7 महिने पूर्ण झाल्यानंतर घरामध्ये डोहाळ्याचा कार्यक्रम असतो। तेव्हा डोहाळ्याच्या कार्यक्रमात दिवशी सिंधू आणि राघव इतके खुश असतात तर सर्वजण सिंधूचेच कौतुक करत असतात। तर सिंधू मुद्दाम आपले जे काही गर्भ अवस्था आहे ते असल्याचं नाटक करत असते। म्हणजे सिंधूने 7 महिने पूर्ण झाले आणि सिंधू तशी वागत असते। सर्वांना वाटते की सिंधूच आई होणार आहे। तेव्हा सिंधू सर्वांची गंमत करते आणि जी काही पिलो असते ती आपल्या पोटाशी धरून सिंधू तसे चालण्याचे नाटक करत असते। सर्वजण सिंधूचे कौतुक करत असतात, मात्र मधूचा खूप जळफाट होत असतो। तेव्हा राघव हा सिंधूला काही चिंचा खाण्यासाठी आणून देत असतो। सिंधू खूप खुश होऊन त्या चिंचाचा स्वाद घेत असते। तेव्हा घरामध्ये डोहाळ्याचा कार्यक्रम असतो। सर्वजण डोहाळ्याच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात। सिंधू सुद्धा राघव इतके खुश असतात आणि ते घाईने डोहाळ्याच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात। त्यांना असे झालेले असते की कधी आपले बाळ येईन आणि कधी बाळाला मिठीत घेईन। राघव सुद्धा इतका उत्सुक झालेला असतो आणि सिंधू सुद्धा। घरातील सर्वांना खूपच आनंद झालेला असतो। सिंधू जोरात आई ग असे ओरडते आणि खरंच खूप दुखते असं बोलते। तर मधू हे सर्व बघून सिंधूला विचारते की सिंधू ही काय मज्जा लावली तुम्ही। तर लगेच सिंधू म्हणते की कसे आहे ना मधुताई, आज जे काही डोहाळ्याचा कार्यक्रम आहे तो माझा सुद्धा आहे, कारण मी सुद्धा त्या बाळाची आई आहे। तेव्हा काकू म्हणते की मधू चल आता तुला आम्ही तयार करतो, कारण तू या डोहाळ्याच्या कार्यक्रमासाठी किती खास आहे आणि तू लवकरच आम्हाला या घरासाठी गुड न्यूज सुद्धा देणार। तेव्हा काकू ही मधूला तयार करण्यासाठी घेऊन गेलेली असते। तेव्हा इकडे राजश्री आणि राघवचा सुद्धा एक प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसार राघव सिंधूच्या हाताला धरतो आणि सिंधूला आतमध्ये घेऊन जातो। सिंधू म्हणते की काय राघव सर काय, तर लगेच राघव म्हणतो की चल आतमध्ये गेल्यानंतर तुला सर्व काही समजेल। तेव्हा इकडे काकू रेश्मा आणि ऋतुजा हे मधूला तयार करतात आणि मधूला तयार केल्यानंतर काकू म्हणते की मधू तू खरंच किती सुंदर दिसतेस आणि ऋतुजा सुद्धा मधूचे कौतुक करत असते। तर मधू सर्वांच्या तोंडून कौतुक ऐकून आणखीनच खुश होत असते। त्यानंतर इकडे राघव सिंधूला आतमध्ये घेऊन येतो आणि तिला आरशासमोर बसवतो। तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही हे काय करता, जो काही डोहाळ्याचा कार्यक्रम आहे तो मधुताईंचा आहे। तर लगेच राघव म्हणतो की सिंधू या बाळाची खरी आई तर तूच आहे। तेव्हा राघव सिंधूच्या गळ्यामध्ये आपल्या हाताने तो फुलांचा हार घालतो आणि सिंधूच्या डोक्याला बिंदी लावतो, कानामध्ये कानातले घालतो। तेव्हा सिंधूचे रूप आणखीनच खुलू लागते आणि राघव हा आपल्या होटांनी सिंधूच्या कपाळाचा किस घेतो। तर सिंधू खूपच खुश होत असते। तेव्हा सिंधूचे रूप आणखीनच खुलू लागते। तर राघव सिंधूच्या केसामध्ये आपल्या हाताने गजरा लावतो। तर सिंधू खूप छान दिसत असते आणि आरशामध्ये आपले रूप पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगळीच अशी स्माईल आलेली असते। तर लगेच राघव सिंधूला आपल्या मिठीमध्ये घेतो। तर सिंधू ही खूप खुश होऊन राघवकडे इम्प्रेस होऊन बघत असते। तर सिंधू म्हणते की राघव सर तुम्हाला माहिती आहे का, एकदा बाळ जर आले ना आणि बाळ झाल्यानंतर मला दोन बाळांना समजावे लागेल आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल। राघव म्हणतो की सिंधू तू काही कमी आहे का, सिंधुगिरी शैतान। तर सिंधू खूप खुश होते। तर राघव सिंधूला उचलून घेतो आणि तो सिंधूला म्हणतो की सिंधू तू या बाळाचा जन्म नाही देणार, पण तू त्या बाळाची खरी आई आहे आणि तुझे रूप इतके खुलून दिसते की तूच खरंच प्रेग्नेंट आहे असे वाटते। आणि आपल्याला आता जे काही बाळ होणार म्हणजे विनायक किंवा प्रियंका हे कुणीही होणार असणार, तू तर त्याची खरंच मस्त आई होणार। तर सिंधू खूप खुश होते। तर राघव सिंधूच्या होटांचा किस करण्यासाठी लागतो म्हणजे किस घेतो। तर तेवढ्यात येते राजश्री येते आणि राजश्री ते सर्व बघून खूप खुश होते आणि ती राघव आणि सिंधूला आवाज देते आणि मी काही नाही बघितलं म्हणून आपले डोळे झाकून घेते। तेव्हा राघव आणि सिंधू खूप लाजतात। तर राघव म्हणतो की आई मी माझी फाईल शोधतो।
तर लगेच राजश्री म्हणते की राघव रत्नपारखी ज्या रूममध्ये जी काही वस्तू ठेवलेलीच नाही मग ती ह्या रूममध्ये कशी सापडणार आणि मला माहिती आहे की सिंधूला कोणी तयार केले। राजश्री म्हणते की राघव मी तुझ्याकडे नाही आले, मी माझ्या सिंधूला बघण्यासाठी रूममध्ये आले। तर लगेच राजश्री सिंधूसमोर उभी राहते आणि सिंधूचे ते रूप बघून सिंधूची दृष्ट काढते आणि खरंच माझी सिंधू किती सुंदर दिसते असं ती सिंधूला म्हणते। तर लगेच सिंधू म्हणते की आई मला तुमच्या मुलाने तयार केले। राजश्री म्हणते की सिंधू तू खरंच आज खूप सुंदर दिसते आणि तुझ्या चेहऱ्यावरचे जे काही तेज आहे की ते एका गर्भ अवस्थेतील स्त्रीच्या चेहऱ्यावर असते आणि खरंच तुझा चेहरा तसाच सतेज दिसतो। राजश्री म्हणते की राघव खाली सर्वजण सर्वात तुमची वाट बघतात, चला लवकर। आणि मधू सुद्धा तयार झालेली आहे। तर काकू ऋतुजा आणि रेश्मा ह्या मधूला सुद्धा खाली घेऊन येतात आणि राघव हा सिंधूकडेच बघत असतो। तेव्हा सिंधू मात्र खूप खुश होते आणि सिंधूचे ते रूप बघून मधूचा मात्र खूप जळफळाट होत असतो। तर लगेच सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही खरंच खूप सुंदर दिसतात। तर लगेच रेश्मा म्हणते अगं सिंधू तूच खरंच खूप सुंदर दिसते, असे वाटते की बाळाची आई तूच होणार आहे। तेव्हा काकू विचारते की राजश्री तू सिंधूला असे तयार करून का घेऊन आलीस? राघव म्हणतो की काकू सिंधूला आईने नाही तर मी तयार केले, कारण हा डोहाळ्याचा कार्यक्रम आहे ना तो सिंधूचाच आहे। तेव्हा लगेच ऋतुजा म्हणते की सिंधूचा मुलगा आहे तो खरंच खूप नशिबान आहे, कारण डोहाळ्याच्या कार्यक्रमामध्ये त्या बाळाला 2-2 आई आहे। तर लगेच सिंधू म्हणते की ऋतुजा काकू माझ्या बाळाला फक्त एकच आई आहे, 2 नाही, आणि त्या बाळाची होणारी आई फक्त मीच आहे। तर लगेच मधूचा खूप जळफळाट होत असतो। तेवढ्यात राखी येते आणि राखी म्हणते की सिंधू वहिनी तू खरंच खूप सुंदर दिसते, त्या मधू पेक्षा सुद्धा तू खरंच खूप सुंदर दिसते। तर सिंधू म्हणते की राखीताई असे नसते बोलायचे। तेव्हा त्यातील काही बायका म्हणतात की मधू तर ही गर्भवती आहे, पण सिंधूच्या चेहऱ्यावर जो काही ग्लो आहे त्याच्यावरून असे वाटते की सिंधूच प्रेग्नेंट आहे, म्हणजे सिंधू किती खरंच खूप सुंदर दिसते, म्हणून त्यातील काही बायका सुद्धा सिंधूचेच कौतुक करत असतात। तर राजश्री म्हणते की सिंधू बघितले का, मी सुद्धा तुला हेच म्हणत होते की तू खरंच प्रेग्नेंट आहे, कारण जी काही लक्षणं आहे ती सर्व तुझ्यामध्ये दिसतात। तर सिंधू खूप खुश होते आणि राघव आणि सिंधू हे डोहाळ्याच्या कार्यक्रमामध्ये एकत्र जाऊन बसतात। तर लगेच इकडे मधूचा खूप जळफळाट होत असतो। मधू लगेच तिच्या आईला म्हणत असते की बघितले का आई, 8 महिने या बाळाचा जो काही त्रास आहे तो मी काढला, आणि कौतुक मात्र त्या सिंधूचे होते। तेव्हा मधूची आई म्हणत असते की मधू तू कितीही स्वतःला नाही म्हटलं तरी खरी सिंधूच आई आहे आणि त्या बाळाची होणारी आई सुद्धा सिंधूच, तू कितीही हे मानण्यासाठी तयार झाली किंवा नाही तरी तेच खरे आहे आणि हे सत्य तुला समजून घ्यावीच लागणार। तर मधूचा आणखीनच जळफळाट होत असतो। तर पुढे काय होणार आणि मधू कोणता निर्णय घेणार आणि सिंधू मधूचा तो निर्णय कसा हाणून पाडणार आणि राघव सिंधूची कशी साथ देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।